आपण स्ट्राईक एनवरती नॉन स्ट्राईकवरती अनिकेत सापेगाव संघाकडून ट्रम्प कार्ड ओपनिंग प्लेयर पाहायला भेटतात. पुढील चेंडू पॉईंटच्या दिशेमध्ये खेळला तिथे गॅप पाहायला भेटते. गॅप मधून चेंडू जातोय धन 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 करे सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकाराने सुरुवात करत असताना पाहतोय आपण फलंदाज अथर्वला स्वतःचं व संघाचं खातं इथं ओपन करत असताना अथर्व. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा मनीष पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढला तिथे क्षेत्ररक्षक. प्रयत्न तर लाजवाब पाहायला भेटले होते परंतु या दरम्यान 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज अथर्व आणि अनिकेतला पाहतोय आपण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती दोघांकडून पाहायला भेटते आपल्याला सापेगाव संघासाठी. पा खोड सावडे संघनायक आपण कमिटीशी संपर्क साधा. क्लासिकल शॉट पाहायला भेटलाय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. हा चेंडू सुद्धा सीमारेषा पार. फलंदाज अथर्वच्या बॅटमधून आलेला हा दुसरा चौकार पाहायला भेटलोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज अथर्वला पाहतोय आपण. साठी या सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आणि त्या क्षेत्ररक्षकाचा फायदा इथे फलंदाज अथर्व घेत असताना. चांगली फलंदाजी अथर्वची. स्ट्राईक एनवरती पुन्हा एकदा अथर्व सज्ज झालाय. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आत्ता मात्र बीट होतोय. चेंडूचा ना बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज मनीषचा पाहतोय आपण. 5 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्यात मनीषने. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये गलीमधून चेंडू काढलाय. हा चेंडू सुद्धा जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार पाहायला भेटतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा कुठून काढल्यात त्या फलंदाज अथर्व याने 14 धावा. सुंदर फलंदाजी अथर्वची. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 चौकार पाहायला भेटले आपल्या त्याच्या बॅटमधून. खराब गोलंदाजी गोलंदाज मनीषकडून पाहायला भेटली आपल्याला पहिल्या षटक. पहिला झटका बसतोय तो सापेगाव संघाला. ज्या फलंदाजाच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार पाहिले होते त्याच फलंदाजाला इथे बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज प्रेमला पाहतोय अथर्व. पहिला झटका सापेगाव संघाला. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण प्रेमकडून. 3 चेंडू फेकत असताना फक्त 1 धाव खर्च केली आणि एका फलंदाजाला इथे बाद केले ते अथर्व याला.
नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती वन डाऊनचा फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. नवीनला पाहतोय आपण स्ट्राईक एंड वरती. कमबॅक करणारी गोलंदाजी करत असताना प्रेमला पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यानंतर प्रेमने स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आणि सज्ज झालाय तो पीटीचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा प्रेम बॅटची इनर एज यष्टीरक्षकाकडून चुकीचं रूपांतर 4 धावे होत असताना पाहतोय आपण. चुकी घडली ती यष्टीरक्षकाकडून आणि त्याचं रूपांतर 4 धावे होत असताना गोलंदाजी तर खूप चांगली पाहायला भेटते प्रेमकडून, परंतु क्षेत्ररक्षण साथ लाभत नाही ती प्रेमला. खराब क्षेत्ररक्षण. लॉफ करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडूला खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय मैदानावरती आपल्याला गोलंदाज प्रेम कडून. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय प्रेम. शेवटचा चेंडू असेल यश ते आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. आणि इथे दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव पाहतोय आपण 20 धावा. नवीन गोलंदाजी एंड वरती राईट अर्ध विकेटने रुपेशला पाहतोय आपण. कमबॅक करणारी गोलंदाजी आपण दुसऱ्या षटकामध्ये प्रेम कडून पाहिली, तशीच गोलंदाजी पाहायला भेटेल का रुपेश कडून? अपेक्षा खूप साऱ्या आहेत रुपेश कडून. चांगला गोलंदाज आहे रुपेश, वारंवार पाहत असतो आपण रुपेशला. पहिला चेंडू कट केला पॉइंट मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल, या दरम्यान 1 धावेचा होती. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागते. ते फलंदाज सलामीवीर फलंदाज होता अनिकेतची केली संपुष्टात. नवीन याची केली संपुष्टात आलेली आहे. दुसरा झटका बसतोय तो सापेगाव संघाला नवीनच्या स्वरूपामध्ये. आपटी संघाचा विचार केला तर त्यांच्यातला एक खेळाडू विनोद शिसवे आज आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्याची कुठे कमी भासू देत नाही. 10 खेळाडू घेऊन खेळता येतो आपटी संघ. त्याच्या नावाने एक क्षेत्ररक्षक ठेवले, त्यांनी जागा खाली ठेवले विनोदसाठी. नवीन फलंदाजीसाठी स्ट्राईक एंड वरती राजला पाहतोय आपण. इनॅट नंबर 4 वरती फलंदाजी सज्ज झालाय. गोलंदाजी मार्फत गोलंदाज रुपेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट मिळाली आहे. फुल टॉस चेंडू होता, विरकावण्याचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क पाहायला भेटत नाही. लाईन पासून कुठे भरकडत असताना पंचामाला वाईटचा इशारा करत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव इथे बहाल केली जाते ती सापेगाव संघाला रुपेश कडून. पुन्हा एकदा रुपेश चॉप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट झाला फलंदाज नवीन आलेला राज. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती गोलंदाज रुपेश कडून. कमबॅक करतोय रुपेश. वाईट आल्यानंतर पुढचा चेंडू बीट करत असताना फलंदाजाला इथे थांबवले नवीन फलंदाज राज. याला काहीतरी कान मंत्र देत असताना पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकवरचा फलंदाज अनिकेत राज याला. फिरून खेळण्याचा प्रयत्न, कॉडबी यांची अपील आणि इथे पंतांनी अपील उचलून धरली. अजून एक झटका बसलाय तो
ज्या पावलाने आला होता त्याच पावलाने माघारी धरण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज रुपेश. झटका क्रमांक 3 सापेगाव संघाला. नवीन फलंदाज स्ट्राईक एनवरती पाहतोय आपण. इस्राईलला पाहतोय आपण. फेस करे रुपेशाच्या गोलंदाजीवरती. पॉइंटमध्ये चेंडू खेळून काढला. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान 1 धावेचा अवधी होता. चांगला फटका पाहायला भेटला होता इस्राईलकडून आपल्याला. फक्त सिंगल धावेवरती समाधान मानावं लागते ते इस्राईल याला. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 3 गडी बाद 23 धावा. राजजनक कामगिरी पाहिली आपण 2 फलंदाजांकडून. राज आणि नवीनकडून. पुन्हा एकदा बेट केले. स्लोवर पद्धतीचा चेंडू वारंवार चेंडू फेकत असताना पाहतोय आपण रुपेशला या प्रकारची गोलंदाजी करत असताना अजून एक चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. व्हेरिएशन आहे ते रुपेशकडे. त्याचं तिथं उत्तर देत असताना पाहतोय आपण रुपेशला. पुन्हा एकदा रुपेश सज्ज झालाय तो. लॉफ केला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चुकी घडते. चुकीचं रूपांतर 1 धावेमध्ये करत असताना जीवनदान मिळते ते फलंदाज अनिकेत याला. 3रं षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 3 गडी बाद 24 धावा. चांगली गोलंदाजी पाहिली आपण रुपेश कडून. फक्त 4 धावा खर्च करत असताना 2 गड्यांना बाद केले ते रुपेशने. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी. स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी संघ पाहतोय आपण मैदानावरती. विनोद शिसवेच्या नावाने आज संघ उतरला मैदानावरती आणि चांगली कामगिरी करत असताना या सामन्यामध्ये आपटी संघ. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. प्रेमला पाहतोय आपण. पुन्हा एकदा प्रेम सज्ज झालाय. मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पॉवर प्लेचं 2रं षटक हाताळत असताना प्रेमने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एका गड्याला बाद केला होता. तोच प्रेम पुन्हा एकदा वैयक्तिक 2रं व सांघिक 4थं षटक घेऊन सज्ज झालाय गोलंदाजीवरती. प्रेम राईट आर्म ओव्हर द विकेटने. लॉफ केलाय. व्ही शेप मध्ये केलाय फटका. तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल या दरम्यान पुन्हा फक्त सिंगल धाव मिळेल ती इस्राईल याला. कोणताही मोठा फटका खेळू देत नाही तो गोलंदाज प्रेमला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी प्रेमची पाहायला भेटते. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय प्रेम. निराशजनक कामगिरी पाहायला भेटते आपल्याला सापेगाव संघाच्या खेळाडूंकडून. एक धाडसी निर्णय घेतला होता सापेगाव संघाने. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये चेंडू खेळून काढला. आता मात्र स्वतः गोलंदाजी येईल अडवेल या दरम्यान 1 धाव पूर्ण आणि 1च धाव. पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेतला होता सापेगाव संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर. परंतु कुठेतरी अपयश पाहायला भेटते. अजूनही मोठा एकही फटका खेळू देत नाही गोलंदाज प्रेमला पाहतोय आपण सापेगाव संघाच्या खेळाडूंना. इस्राईल पुन्हा एकदा सज्ज झालाय तो स्ट्राईक एनवरती. क्षमता आहे इस्राईलमध्ये मोठे फटके मारायची. तेवढीच चांगली गोलंदाजी. ब्लॉकमध्ये चेंडू सॉफ्ट हार्डने खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक थोडीशी लेझी क्षेत्ररक्षक पाहायला भेटला आपल्याला रुपेश कडून. त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण.
चांगली रनिंग वेट इन द विकेट मैदानावरती सापेगाव संघाचा खेळाडू इस्राईल आणि अनिकेत कडून पाहायला भेटते आपल्याला. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा 29 धावा, 3 गडी बाद. चला यापुढे होणारा सामना ओम कोंडेश्वर भोज विपक्ष श्री गणेश काजगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक केली जाईल. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु बॉडीवरती चेंडू आदळतोय. या चेंडूवर सुद्धा फक्त ना फक्त सिंगल धाव. चांगली गोलंदाजी प्रेमकडून पाहायला भेटतो. 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च करतोय. तशी गोलंदाजी P2चं षटक हाताळत असताना केली होती प्रेमने, तशीच गोलंदाजी पुन्हा एकदा करत असताना पाहतोय प्रेमला. शेवटचा चेंडू या षटकामधला प्रेमचा. लॉफ करण्याचा प्रयत्न, एक B4 ची अपील आणि इथे अपील उचलून झाले पंचाने. अजून एक झटका बसलाय तो सापेगाव संघाला. चांगली कमबॅक गोलंदाजी पाहिली आपण आपटी संघाकडून. चौथा झटका. P2चं दुसरं षटक हाताळत असताना फक्त 6 धावा खर्च केले होते आणि एका फलंदाजाला बाद केले होतं. चौथं षटक हाताळत असताना सुद्धा तीच कामगिरी पाहायला भेटते प्रेमची. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि अजून एक फलंदाज म्हणजे वैयक्तिक विचार केला तर 12 चेंडू फेकत असताना फक्त 12 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना बाद केले ते गोलंदाज प्रेमने. आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी वारंवार करत असताना पाहतोय आपण आपल्या संघाच्या गोलंदाजांना. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. हाणामारी षटकाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल पाहावे लागेल. शेवटच्या षटकामध्ये गोपालवरती विश्वास दाखवलाय संघनायकाने. राईट आर्म राऊंड विकेटने गोपाल सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. नवीन फलंदाज महेशला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंड वरती इस्राईल. पहिला चेंडू लॉफ केला हवेमध्ये. स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज धावले होते परंतु थोडासा चेंडू दूर पडलाय आणि या चेंडूवरती सुद्धा सिंगल धाव पाहायला भेटते. चला ओम कोंडेश्वर भोज आणि श्री गणेश कासगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचे. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, लेग B4ची अपील, परंतु पंचांनी इथे अपील फेटाळली आहे आणि रूपांतर 1 धावेमध्ये. चांगली गोलंदाजी गोपालकडून सुद्धा पाहायला भेटते आपल्याला. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचा षटक आहे परंतु एकही मोठा फटका मारू देत नाही तो फलंदाजांना. गोपालला पाहतोय आपण. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरीत घेऊन चेंडू जातो यष्टीच्या हातामध्ये. चांगलं यष्टीरक्षण पाहायला भेटलं आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती. इस्राईल स्ट्रायकेनवरती बीट होत असताना पुन्हा एकदा इस्रायलसाठी पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र चेंडू अडवेल. या दरम्यान 1 धावेचा अवधी आणि पुन्हा एकच धाव पाहायला भेटते. फक्त 3 धावा खर्च करतो तो आपल्या गोलंदाजीवरती. गोपालला पाहतो 4 चेंडू फेकत असताना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये, या इनिंग मधले. स्ट्रायकेनवरती महेश. लॉफ केला चेंडूला मिड ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक अजित कडून कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. चांगला झेल पकडलाय आणि अजून एक झटका बसलाय तो सापेगाव संघाला बसलेला हा 5वा झटका. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला, या इनिंग मधला शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नवीन फलंदाज स्ट्रायकेनवरती प्रेमला पाहतोय आपण.
चांगली कमबॅक गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला आपटी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यानंतर कमबॅक केले ते आपटी संघाने. लॉफ केला मिडॉनच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक येईल अडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधीत चुकी होते. चुकीचं रूपांतर लगेच दोन्ही फलंदाज 2 धावांमध्ये करत असताना आणि 2 धावा पूर्ण होत्यात. 5वं षटक समाप्त झाले. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण. 6 गडी बाद 35 धावा सापे संघाच्या. येणारे 30 चेंडू 36 धाव्यांची गरज असेल विजयासाठी स्वर्गीय विनोद शिसवे सिद्धिविनायक आपटी संघाला. चला श्री गणेश कासगाव संघाचा इथे संघनायक आलेला आहे. ओम कोंडेश्वर भोज संघाचा संघनायक लवकरात लवकर यायचा आहे. तर सेकंड इनिंगचा पहिला चेंडू जर पडला ना तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची. त्यामुळे लवकरात लवकर यायचंय आपण. सिद्धिविनायक भोज ओम कोंडेश्वर भोज संघाचा संघनायक लवकरच यायचे आपण. येणारे 30 चेंडू 36 धाव्यांची गरज विजयासाठी स्वर्गीय विनोद शिसवे सिद्धिविनायक आपटे संघाला. आणि या धावा चेस होतील का डिफेंड होतील हे ऐकूया आमचे साथी समालोचक घारिवली गावचा एक गोड आवाज रोशनजी संतेस यांच्या गोड आवाजामध्ये. थँक्यू सो मच. जितू घावट सरांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवल्या 5 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 35 आणि 36 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे सापेगाव या टीमने. स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी या टीमसमोर 30 चेंडू बनवायचे, धावा 36. चला ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी या, कारण की कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत.
चला विनंती असेल ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉससाठी या, कारण की कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. चेंडू पडण्याच्या आतमध्ये आपण यायचं आहे. बघा आजच्या दिवसामध्ये पहिल्याच मॅचमध्ये कोडसावरे या टीमला आपण 2 चेंडूंची पेनल्टी दिली होती, त्यामुळे संघ पराभूत देखील झालाय पहिला सामना एक्स्ट्रा पोलमधील. त्यामुळे विनंती असेल ओम कोंडेश्वर भोज शंकर यांचा संघ. चला बघा, चेंडू पडण्याच्या आतमध्ये जर कॅप्टन आला नाही तर त्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 36 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. पहिला चेंडू बीमार, विकेट किपरच्याही वरून चेंडू ट्रॅव्हल होतं लॉंग स्टॉपला आणि 9+2 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 3 धावा. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पराग सरांचा इशारा नो बॉलचा येतोय. धावसंख्या आहे 3. गोपाल शिसवे आणि भूषण ही जोडी आहे. फ्रीट गोपाल शिसवे स्ट्राईक इनला. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. चला ओम कोंडेश्वर भोज या टीमच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी या, कारण की कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. धावसंख्या आहे 4. 36 धाव बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. ऑन साईडला खेळत आहेत. फ्रीट आहे, त्याचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग मिळते. फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. सचिन दादा शिसवे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये. स्वर्गीय अमोल अरुण दलाल आणि स्वर्गीय संभाजी पांडुरंग वाघमारे यांच्या स्मरणार्थ आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित आई गावदेवी चषकाचं हे आयोजन. आजचा 4था दिवस आणि सामना क्रमांक 2 सुरू आहे आजच्या दिवसामधील. चला ओम कोंडेश्वर भोज कॅप्टन येत आहेत आणि पुन्हा एकदा सेकंड बीमर. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि या मॅच मध्ये एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. चला आपण टॉस देखील करूया. नरेश दादा यांच्या शुभ हस्ते या पुढील सामना असेल कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव आणि त्यांना फाईट करेल ओम कोंडेश्वर भोज. टॉस होतोय. धावसंख्या आहे 7. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव या टीमने टॉस जिंकलाय. निर्णय पेंडिंग आहे. फ्रीट आहे. नवीन आहेत गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये. क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 7. 36 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. धावसंख्या आहे 13. षटकार आलाय फलंदाज गोपाल शिसवेच्या बॅटमधून. गोपाल शिसवे रन मशीन. स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी या टीमची. ओव्हर द विकेटने नवीन. लाईन पाहावी लागणार आहे. पराग सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 14. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅचमध्ये आपटी या संघाची. जो आपटी संघ खेळतोय स्वर्गीय विनोद शिसवे यांच्या नावाने. सिद्धिविनायक आपटी संघ.
पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. खऱ्या अर्थाने वाईल्ड कार्ड एंट्री मिळते. श्री गणेश मानकिवली हा संघ काही कारणास्तव नक्कीच उपस्थित राहू शकला नाही, त्यामुळेच खेळण्याची संधी नक्कीच मिळते आपटी या टीमला. त्या संधीचं सोनं नक्कीच केलेलं आहे या पहिल्या मॅचमध्ये आपटी संघाने. पुन्हा एकदा लाईन खराब आहे. खराब गोलंदाजी होते या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 16 आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. समीकरण सोपं झालंय या मॅचमध्ये. स्वर्गीय विनोद शिसवे 11, सिद्धिविनायक आपटी 20 धावा दूर आहे विजयापासून. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करताय. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. बॅट्समन बचावलेत मी तर म्हणेन. डॉट बॉल येतोय. सनी आमचे आज इन ॲक्शनमध्ये नव्हते, परंतु आपटी टीमला ते देखील सपोर्ट करण्यासाठी आले होते. नक्कीच आपटी गावामध्ये देखील 4 ते 5 संघ आहेत. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. मिडॉनला फिल्डर आहेत. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक. 25 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावांची गरज आहे. आमच्यासोबत मिस्टर रॉय आहेत, 10 क्रिकचे ऑफिशियल अपडेटर. कॅमेरामन आपण पाहू शकाल गोविंद कामत, जे 10 क्रिकचे मॅनेजर देखील आहेत. आणि एक चेंडू शिल्लक आहे पंचा. दोन धावांची पेनल्टी असेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमला का सर? येस, फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. धावसंख्या व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 19 धावा धावफलकावरती. चला कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव टीमने टॉस जिंकलाय. करण KL निर्णय कळवायचा आहे आपण. हनुमान दादा देखील येत आहेत, इन ॲक्शन मध्ये असतील. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चॅम्पियन संघ झाला होता एरंदाडच्या स्पर्धेमध्ये. 5 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या फेरीमधील सामने 5 षटकांचे असणार आहेत. पंच पॅनल्टी कशाबद्दल होती? मोबाईल. यस, धावसंख्या आहे 20. पेनल्टी असणार आहे 2 धावांची आणि एकूण धावसंख्या 20 आहे. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. नक्कीच बदलापूर ग्रामीण संघटनेचे नियम लागू आहेत या स्पर्धेसाठी. गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. करण लहाने इन ॲक्शन मध्ये असतील. समीर दादा राऊत दिसत नाहीयेत. फिल्डिंग फर्स्ट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलेला आहे. येत्या डॉट बॉल. धावसंख्या 24 आहे. जिंकण्यासाठी 12ची गरज या मॅच मध्ये आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. फुल टॉस. मिस्टॅमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता. फिल्डर फार वेगाने आले होते. झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत.
मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा, धावसंख्या 26. मामा या पण व्यासपीठावरती आय थिंक कासगावचे नक्कीच मान्यवर इथे उपस्थित आहेत. मामा या पण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 27. 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामना खुला केलाय आपली टीमने. आपल्या बाजूने हा सामना झुकवलेला आहे. गॅपमधून चेंडू जाईल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 31. जिंकण्यासाठी 5ची गरज या मॅच मध्ये आहे. कासगाव संघ भन्नाट फॉर्म मध्ये आहे. वाकलन टीमला देखील पराभूत करण्याचा भीम पराक्रम त्यांनी केलेला आहे या सीझन मध्ये. हे विसरून चालणार नाहीये. आणि पुन्हा एकदा येतो हा चौकार. स्कोर लेवल जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. एकतर्फी सामना सुरू आहे. पहिला सामना देखील आपण पाहिला असेल. एकतर्फी जिंकला कुलगाव टीमने आणि याही मॅच मध्ये स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी संघ 1 धाव दूर आहे विजयापासून. चला एक चेंडू आपण देतोय नवीन. एकच चेंडू दिला जाईल. चॉईस नसणार आहे. नवीनच चेंडू असणार आहे. चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर नक्कीच चेंडू नवीन दिला जाईल आणि तो चॉईस नसेल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. डबल बॅट लागली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. षटक क्रमांक दुसरं झालंय समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. एक चेंडू शिल्लक आहे पंच. चौकार, डॉट, डबल, वाईड, चौकार, डॉट. 6 चेंडू टाकलेत. त्यामध्ये एक वाईड बॉल आहे. बरोबर, षटक समाप्त झालंय. 2 चौकार लागोपाठ नक्कीच आले होते. चला 1 धाव बनवायची आहे. राज येत आहेत. कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. इन्व्हाइट केलेला आहे ओम कोंडेश्वर भोज या संघाला बॅटिंग करण्यासाठी. क्रॉस बटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आला. हा डॉट बॉल. 1 धाव बनवायचे आहे या मॅच मध्ये. स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी या संघाला 1 धाव दूर आहे विजयापासून. स्वीप करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. विजयाचा हा चौकार येतोय भूषणच्या बॅट मधून. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे स्वर्गीय विनोद शिसवे 11 सिद्धिविनायक आपटी या संघाने. आपटी संघाचं अभिनंदन. सापेगाव संघ हार्ड लक. लाईनअप करायचा आहे, शेक हँड करायचा आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव या टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 5 षटकांचा सामना असेल.